येऊ काय मदतीला? इच्छा पूर्ण करायची आता. उद्या येते. उद्या घरी का नाही आला मग? मामा हा माझा शेखर मामा आहे आणि हा माझा शेखर मामा आहे आणि त्याच्या शेतामध्ये झेंडूच्या झाडाचं पीक आहे. झेंडूची झाडं लावली आहेत. किती छान वाटतंय. तर आपण उद्या जाऊया ह्याला मदत करायला. तर फ्रेंड्स आपण चाललोय कपालदिकेश्वर. ओतूर मध्ये येते आणि आपण आता ओझर मध्ये आहे आणि ओतूर ते ओझर हे 9 किलोमीटर आहे. हा आपला गावच्या घराचा रस्ता आहे. हा चॅम्प आहे. हा मला पुढे बसून देत नाहीये आणि ब्लॉग बनवण्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स येत आहेत मला. हा चॅम्प आहे. हा बघा हा चॅम्प आहे आणि हा मला पुढे बसून देत नाहीये आणि मला ब्लॉग बनवायला खूप प्रॉब्लेम येतोय. हा बघा. आता आपण चाललोय ओतूरला कपालदिकेश्वरच्या मंदिरात. तिकडे शंकराची पिंड आहे आणि बऱ्याच काही गोष्टी आहेत. तर आपण जाऊया. सो फ्रेंड्स आपण आलेलो आहे घुले आरोग्यदायक गुळाचा चहा. छान उभा केलाय स्टॅच्यू त्यांनी. आणि आपण आलेलो आहे ओतूर मध्ये आणि हा आहे गुळाचा चहा. खूप सुंदर चहा आहे. मी ऍक्च्युली नको बोलत होती पण माझी मामी आहे ती बोलली एकदा ट्राय कर मस्त आहे मस्त आहे. आणि खरंच खूप सुंदर आहे गुळाचा चहा. तुम्ही जर कधी इथे ओतूरमध्ये आलात तर तुम्ही नक्की टेस्ट करा. आपण आलो आहे कपालदिकेश्वर मंदिरामध्ये आणि इथे श्रावण सोमवार जेव्हा श्रावणातले सोमवार येतात तेव्हा प्रत्येक सोमवारी एक नवीन काहीतरी बघायला मिळतं. जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा असं हे नव्हतं. ही धर्मशाळा आहे. अच्छा. 12 ज्योतिर्लिंगांचं इकडे दर्शन होतं. यांची स्थापना केलेली आहे. नागनाथ, गुणेश्वर, ओंकारेश्वर,
अशा गप्पा मारणार आहोत की ह्या मंदिराचं महत्त्व आणि या मंदिराची माहिती तर काका आपल्याला देतील. तर आपण काकांशी बोलूया. दक्षिण वाहिनी गंगा. काका आपलं नाव काय काका? गोविंद निवृत्ती. अच्छा, ह्या मंदिराबद्दल थोडंसं माहिती द्या ना आम्हाला. माहिती म्हणजे इथे ही दक्षिण वाहिनी गंगा आहे. अच्छा. या गंगेच्या काठी व्यास मुनींनी तपश्चर्या केली आणि तपश्चर्या करीत असताना त्यांनी एक शिवलिंग बनवलं वाळूचं. हां. आणि त्या शिवलिंगावरचे दररोजचे ते अभिषेक करायचे. त्यांची इच्छा होती जोपर्यंत खऱ्या शिवलिंगाचं दर्शन होत नाही तोपर्यंत तिने तपश्चर्या सोडणार. एक दिवस त्यांना पाण्यातून गंगास्नान करताना कवडी आली आणि ती त्या लिंगावरती टाकली आणि कवडी फुटून त्याच्यातून हे प्रगट झाले. अरे वा. बरं, अजून तुम्हाला काय सांगायचं आहे का? आणि इथं यात्रा श्रावण महिन्यात घडत असते. लाखो लोक येतात भाविक आणि हे नवसाला पावणार आहे स्वयंभू. आणि इथे जे नवस बोलले जातात अच्छा ते पूर्ण होतात. त्यामुळं पिंडी ज्या असतात श्रावण महिन्यामध्ये त्या पिंडी येतात. त्या पिंडी घेऊन वाजत तिथे आणतात आणि रात्री 12 वाजता 12च्या पुढे ते असे भीक लावून ते सावरले जातात आणि एक लिंबू ठेवले जातात. आणि त्याच्यामध्ये ते बरोबर कोरड्या तांदळाचे असतात. आणि ते 24 तास ते करतात टाकतात. म्हणजे कसं केलं जातं? खाली लिंबू ठेवला जातो. लिंबू आणि त्याच्यावरती परत दुसरे लिंबू असे गोल आकाराचे हे करतात सावरतात. डोळे पट्टी बांधून त्याच्यावरती ते लिंबू ठेवून परत पाहण्यासाठी लाखो लोक येतात. खूप छान. फ्रेंड्स, काकांनी खूप चांगली माहिती दिली आहे आणि आपण हे बघायला ना पण श्रावण महिन्यातच यावं लागेल आपल्याला हे बघायचं असेल तर आपण नक्की काका प्रयत्न करूया कधी. श्रावण महिन्यामध्ये आपण नक्की येऊया आणि काकांची गप्पा मारूया परत एकदा. आणि परत एकदा आपण तो पिंड काय येते आणि पिंडीचा काय प्रोग्राम आहे किंवा काय वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये ते आपण श्रावण महिन्यात नक्की बोलूया. धन्यवाद काका. काका धन्यवाद. थँक्यू. हे चैतन्य महाराज समाधी आणि हे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांना अनुग्रह दिलेल्याचा हा फोटो आहे. आणि त्याच्याच बाजूला श्री कपालदिकेश्वर महाराजांची जी पिंड आहे जे काकांनी मगाशी आपल्याला सांगितलं त्याचा हा फोटो आहे. हो, हे गेले. तर आपण चाललोय चैतन्य महाराजांच्या समाधीकडे. तुकाराम महाराजांचे गुरु. इथे आल्यावर वाटत नाही उन्हाळा आहे. रचित, कौस्तुभ इथे उभे राहा. दोघे जण नीट उभा राहा ना बघा. काय 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 रचित? शंकराचं मोठं मंदिर आहे. हो, तुम्ही बघितलं? कौस्तुभ, तू पण बघितलं? चल ना मला परत घेऊन. चला मी तुम्हाला दाखवतो. चला इकडे या. चला भावा. चला तुम्हाला इकडे दाखवू. ये ना, ये ना.
सांग जरा. अरे पण तू इथे बोल ना. ए हे मामा, इथून आपण पहिले लहानपणी इकडून यायचो ना, आता पण रस्ता आहे. हा आत्ताशी आलो आम्ही. ते माहिती किती सुंदर सांगितलं जातात. हे आहे रामकृष्ण हरी महाराजांची समाधी, तुम्ही बघू शकता. फार सुंदर आहे. लहानपणी आम्ही यायचो ना, अगदी तशीच आहे. तर फ्रेंड्स, जसे की काका खालती मंदिरामध्ये आपल्याला बोलले होते की चैतन्य महाराजांची समाधी आहे वरती. आपण इथे पोहोचलोय. सो फ्रेंड्स, हे मंदिर 400 वर्षापूर्वी जुनं आहे आणि हे मुसलमानी आमदानीत बांधलं गेलेलं मंदिर आहे आणि हे आजही तसंच आणि त्याच्यापेक्षा जास्त मेंटेन ठेवलेलं आहे. देवळाच्या पाठीमागे ही नदी आहे आणि काकांनी सांगितल्याप्रमाणे इथे त्या शिवलिंगाचं दर्शन झालं होतं. इथे बसायला सुद्धा सुंदर आहे. अगदी मन प्रसन्न होईल. संत प्रवाह चालू आहे.